तेंडला नावाचा एक सिनेमा आलेला, त्यांनाही थिएटर्स मिळाले नाहीत किंवा ते चालले नाहीत. तर हे सगळं असं का घडतंय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये? कारण मला आणि जेव्हा बकऱ्याला कळतं, म्हणजे पोराला कळतं की ही बकरं आपल्यासाठी जगण्यासाठी आणलंय आणि याला कापणार आहे, पोरगं अन्न पाणी सोडूनच देतं. पण ते अगदी पिस्तुल्यापासून ते फॅन्ड्री, त्याच्यानंतर तो सैराट आणि ते सैराट. म्हणजे जे करतायत म्हणजे हात लावेन त्याला सोनं बनवणं किंवा ती एक प्रोसेसच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकं फेम का मिळाला त्यांना, म्हणजे मकरंद नानासपुरे सरांना? आपला मराठी प्रेक्षक जो आहे ना, जो आपल्यातला एक साधा माणूस शोधत असतो. भरत जाधव सरांबद्दल कोणाला काही विचारलं की माणूस म्हणून खूप जबरदस्त आहेत ते, हे पहिलं वाक्य असतं प्रत्येकाचं. त्यांनी मला सिनेमाच्या प्रोड्युसरशी बोलून मला पोस्टर डिझाईनचं काम दिलं. इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती तुमचे फॉलोअर्स आहेत खूप, तर तुम्हाला चित्रपटात काम मिळतंय आज. आणि रितेश सर गप्पा मारायचे आमच्यावर. तुमची मुलगी काय करते, मुलगा काय करतो, घरी कोण कोण असतं, हे जेवढं आस्थेने विचारायचे ना, कधी कधी असं वाटायचं ना, ह्यांना काय गरज आहे इतके मोठ्या लोकांबरोबर ते राहतात, त्यांनी मला एंटरटेन का करावं. मला असं वाटतं की असे सिनेमे, असे फिल्म मेकर्स आपल्यासाठी आदर्श असला पाहिजे. आपण अशा लोकांना ॲडमायर करायला पाहिजे. त्यांनी एंटरटेनमेंट कसलीही न्यूडिटी नाही, पॉन रिलेटेड नाही, सॉफ्ट पॉन वगैरे काहीच नाही, अभद्र भाषा नाही. नाही. सैराट सारखा सिनेमा थोड्याशा बजेटमध्ये बनवून 100 करोड कमवतो. मुळशी बेड आहे, मुळशी पॅटर्न आहे, लय भारी आहे. टिंग करता करता असं डिरेक्शनकडे फक्त तो प्रोग्रेस म्हणून बघताय की काही वेगळा अँगल आहे? नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या राजमंचावरती जे विशेष अतिथी आलेले आहेत ते आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे अभिनेते संजय खापरे सर. नमस्कार. असे विशेष अतिथी आल्याच्या नंतर मला जास्त इंट्रोडक्शन द्यायला लागत नाही, मला जास्त बोलावं लागत नाही आणि आजची चर्चा अगदी विशेष अशीच असणार आहे. कारण मला इंडस्ट्रीतून कुणी आलं की मला फार आनंद होतो आणि मला गप्पा मारायला सुद्धा तेवढ्याच आवडतात, त्या तुम्हालाही आवडतील. आज आपण संजय दादाच्या संपूर्ण लाईफबद्दल, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल आणि नुकतंच त्यांचं जे नवीन नाटक येतं आहे आणि सगळीकडे धुमाकूळ घालतं आहे ते म्हणजे वाह काय प्लॅन, त्या नाटकाबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला सरळ घेऊन जातो संजय खापरे दादाकडे. दादा नमस्कार. कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. बरं, काय चाललंय सध्या आयुष्यात? आयुष्यात काय नाही, सध्या आता दिग्दर्शन हाच डोक्यात विचार आहे माझ्या. नाटक? हा, नाटक नाही, आता हे नाटक करतोय, पण आपण नेहमीच विचार करतो ना, नाटक त्याच्यानंतर सिनेमानंतर फिल्म. पण आता मला नाटकानंतर फिल्मकडे, डिरेक्शनकडे वळतोय. बरं. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून ही माझी पावलं जरा पुढे सरकतायत. का बरं, म्हणजे ॲक्टिंग करता करता असं डिरेक्शनकडे फक्त तो प्रोग्रेस म्हणून बघताय की काही वेगळा अँगल आहे त्याच्यात? नाही, कधी आता काय होतं, एवढ्या दिग्दर्शकांकडे आपण काम करत असताना आपल्याला असं जाणवतं की एवढ्या गोष्टीत काही दम नसताना सुद्धा ही माणसं सिनेमा प्रोड्यूस करतायत, डिरेक्ट करतायत. तर ह्याच्यापेक्षा आपल्याकडे खरंच चांगला विषय आहे. बरं. आणि चांगले विषय असताना आपण ते का नाही करू? मग त्याला लागणारा निर्माता आहे ना, त्याचा शोध घेऊ. बरं. चांगले निर्माते आपल्यापर्यंत येतील याची वाट न बघता आपण निर्मात्यांना अप्रोच होऊया. काहीतरी चांगलं घडणार असेल तर. थोडेसे कष्ट कुठेही गेल्यानंतर लागतात, आयतं ताट कुठेच आपल्याला वाढलेलं मिळत नाही. त्यामुळे मला त्या दृष्टिकोनातून मी जरा पावलं उचललेली आहेत आणि माझ्याकडे उत्तम कथा आहेत. आणि काही सिनेमांमध्ये काम करताना मला स्वतःलाच जाणवलं की ना, आपण बऱ्यापैकी इम्प्रूव्हाइज करू शकतो थोडंफार, म्हणजे गोष्टीला अनुरूप, त्या कॅरेक्टरला अनुरूप आपण करू शकतो. मग आपण एखाद्या गोष्टीचा विचार करून त्यावर सिनेमा किंवा नाटक, आता नाटक तर करायला घेतलेले आहेत, हे तिसरं नाटक माझं दिग्दर्शक म्हणून. पण त्याचबरोबरीनं ते सिनेमात पण यावं असं मला वाटतं कुठेतरी. आणि जे सिनेमे करताय ते मराठी? असं काही ठरवलं नाही, कारण काय आहे, एकंदर मी मराठीत एका सिनेमाची गोष्ट लिहिली होती. ताजमहाल नावाचा सिनेमा, ज्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. कुठल्या भाषेत होता तो? मराठी सिनेमा. मराठी सिनेमा ताजमहाल? ताजमहल नाही, ताजमहाल. ताजमहाल, ओके. हां. आता ताजमहाल का, त्या गोष्टीतला एक म्हणजे मूल जगलं पाहिजे माझ्या बायकोचं,
म्हणून मला काय करावं का ते प्रयत्न, हम्म. काय करू मी, असं मला पडलेलं प्रश्न आहे. माझ्या बापाचं म्हणणं असतं की मी शेतात काम करणारा मजूर, माझ्याकडे जेमतेम पैसे येणार आहे. आमचं जी काही शेत जमीन वगैरे होती ती विकलेली माझ्या बापाने. हम्म. मग आम्ही आता दुसऱ्या शेतात मजूर म्हणून काम करतोय. हातावर पोट आहे. आणि अशा वेळेला तो बाप ज्या वेळेला मला सांगतो की तुझं पोर जगत नाही, आपण देवाधर्माच्या कार्याला विसरत चाललोय. अच्छा. देवी आईला गारणं घाल, बाळाई आईला, हे हम्म. काल्पनिक देवी आपण तिने केली आहे जे रिच्युअल्स तिला, जुन्या लोकांचे ते आहेत. आणि मग म्हणून मग तुला कंदुरी करेन वगैरे, त्याला सांग कंदुरी करेन म्हणून तुझ्यासाठी माझा पोर जगू दे. आणि ते बायको कन्सिव्ह करते. बर. आणि पोरग 5-6 वर्षाचं झाल्यानंतर बाप म्हणतो, बाळा पोराचं कौतुक ठीक आहे, देवीला कायला वायदा विसरलास का? आणि मग त्यासाठी बकरं आणणं, आणि ते बकरं छोटं बकरं आणि कारण मोठ्या बकरीचं बजेट नाही, थोडंसं वाढलं की आपण मग त्याचं कंदुरी करू. बरोबर. ते पोरग त्या बकऱ्याबरोबर वाढायला लागतं आणि अटॅचमेंट त्याची वाढते. हो हो हो. आता कापायचं कसं? आणि जेव्हा बकऱ्याला कळतं, म्हणजे पोराला कळतं की ही बकरं आपल्यासाठी जगण्यासाठी आणल्याने याला कापणार आहे, पोरग अन्न पाणी सोडूनच देतं. हा सुंदर गोष्ट आहे. आणि मग बायको म्हणतो बकऱ्याला कापायचं नाही, माझं पोरग जीवनाशी जाईल. बाप माझा म्हणतो पोरग आजारी पडले बघ, बकरा का जिवंत होईल बघ, जगेल पोरग. वा वा. या दोघांच्या मधला बापाचा संघर्ष होता, वंचना. अशी ती गोष्ट. हा सिनेमा झालाय मराठीत? हो, फक्त मी एवढं. याचं नावही नाही ऐकलंय हा, लिटरली. एक्झॅक्टली. तर ते आता तेच सांगतो मी, आता माझ्या सिनेमावर, मी याच्या डिरेक्टरातल्या सिनेमावर मला यायचं आहे, त्याचं कारण हेच आहे. त्या सिनेमाचं झालं, नॅशनल अवॉर्ड मिळाला, इंटरनॅशनल पुरस्कार, 2 पुरस्कार मिळाले, इटलीचे 2 पुरस्कार मिळाले. त्या सिनेमा बर्लिनमध्ये फेस्टिवलला पण आमचा गेला, बांगलादेश फेस्टिवलला गेला, तिथे खूप कौतुक. मला फार बरं वाटलं की मी आडवाचं लग्न करणारा मी, देधक्का करणारा मी, किंवा दगडी चाळ करणारा मी, जे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जशी माझी आवडलेले सिनेमे आहेत माझे, तसा माझा सिनेमा, जी गोष्ट मी आणि माझा मित्र सुजय महाजन या दोघांनी मिळून लिहिलेली, ती बर्लिनमध्ये इंटरनॅशनल लोकांना आवडते. म्हणजे आपल्याला असं पण काहीतरी सुचू शकतं. त्यात तुम्ही काही त्यामध्ये ते मुलाच्या बापाचा रोल केलेला आहे मी. हो 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 हो. जो सँडविच होतो बापाचा आणि बायकोच्या मध्ये सँडविच होणार, आणि मग काय करूया माझ्या पोरासाठी मी. खूपच सुंदर गोष्ट आहे. सिनेमा आणि मी नक्की सगळ्यात एक पाहणार. गंमत म्हणजे काय माहितीये, त्यात आमच्या सिनेमाचा जो दिग्दर्शक आहे नियाज मुजावर, जो डिस्कसनचा पण डिरेक्टर आहे, हे फिल्म खरं तर मी डिरेक्ट करणार होतो. बरं. पण मी प्रीला पण एका सिनेमामध्ये अडकलो होतो, दुसऱ्या फिल्ममध्ये पोस्टला पण अडकलो होतो, मी वेळ देऊच शकणार नव्हतं. तर मग मी ठरवलं की ही इज राईट पर्सन की ह्याला मी हँडओव्हर करू शकतो. मग त्या माणसाने त्याचे इनपुट्स टाकले, त्यांनी ती गोष्ट आणखी वेगळ्या पद्धतीने आणखी त्यात भरलं बरंचसं मटेरियल. आणि म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही की लेखक म्हणून तुझं नाव गेलं तरी, मला एक बरं वाटतं की मला सुचलेलं असं काहीतरी मी करतोय. मग नियाजनी त्याचे स्क्रीन प्ले, डायलॉग्स वगैरे छान लिहिले, आणि त्या गोष्टीमध्ये असा तडका एक दिला. त्यांनी जे बकरं आणलेलं असतं त्या बकऱ्याच्या मागे ते खाटके लागलेले आहेत, आणि बकरी ईदला त्या बकऱ्याची किंमत खूप मोठी असते. काही चांद वगैरे बनलेला असतो का त्याच्या मानेवर चांद असतो, आहा. आणि त्याची खूप मागणी असते वगैरे. आणि मग तो खाटिकाचा माणूस असतो, भाईजान आप उसको क्यों बकरा दे रहे हो, बच्चा अगर उसके पीछे लगाया तो इमोशनल मत हो आप. तो म्हणतो आपण अल्लाला काय कुठली, आपण शेवटी काय कुर्बानी देतो, आपण आपल्याला आवडती गोष्ट ती कुर्बानी देतो. त्या पोरावर बकऱ्याचा जीव आहे, म्हणजे बकऱ्यावर त्या पोराचा जीव आहे, सोडून दिला त्याला बकऱ्याला आपण त्याच्यासाठी. ही कुर्बानी आमच्याकडून. नॅशनल इंटिग्रेशनचा मेसेज गेला आमच्या त्या सिनेमातून, म्हणून आमच्या सिनेमाला नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला, नॅशनल अवॉर्ड. बरं. त्यामुळे पण तो आज सिनेमा पडू नये. मी तेच म्हणतो, मी नावही नाही ऐकलं. बरं, त्याला ताजमहाल का म्हणतोय तो पोरगा? त्याला म्हणतो तो सारखं त्याला बकरू बकरू म्हणतोय त्याच्यावर राहत असताना. आणि ह्या बकऱ्याच्या वहीवर, म्हणजे पुस्तकावर ताजमहालची वहीवर, ते ताजमहालचं वहीवर चित्र असतं, ते बघून म्हणतो की अरे हे पण पांढरं आहे आणि तू पण पांढरं आहे, तर आजपासून ताजमहाल, ताजमहाल, ताजमहाल. तो त्याला ताजमहल बोलता येत नाही, तो ताजमहाल, म्हणून त्या सिनेमाचं नाव ताजमहाल आहे. खूप खूप सुंदर गोष्ट. असा सिनेमा माझा पडू नये, इतकं इंटरनॅशनल पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड मिळून सुद्धा माझा सिनेमा जर पडू नये, मग मी अशा कुठल्या निर्मात्याला सांगू की तू मराठीमध्ये आपण सिनेमा आपण करूया. बरं, याच सिनेमाची ही गोष्ट नाही,
असे अनेक सिनेमे आहेत खूप जे आहेत. उत्कृष्ट दर्जाचे बनलेले आहेत मराठीमध्येच, हां, 100%. परंतु ते रिलीजही झाले नाहीत. ते हं. सर्वसामान्य लोकांना माहीतही नाहीत. हां. अं, तेंडला नावाचा एक सिनेमा आलेला मध्यंतरी सातारच्या लोकांनी केला होता. तोही असाच खूप दर्जेदार सिनेमा आहे. त्यांनाही थिएटर्स मिळाले नाहीत किंवा ते चालले नाहीत. का असं होतंय असं तुम्हाला वाटतं? हे सगळं असं का घडतंय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये? कारण मला असं वाटतं ना, की हां, याचा दुसरा प्रश्नच असा आहे माझा, की प्रेक्षक म्हणतायत दर्जेदार सिनेमे बनत नाहीत. प्रोड्युसर सिनेमे चांगले बनवतात. ते प्रेक्षकांपर्यंत जात नाहीत. म्हणजे मी थोडाफार इंडस्ट्रीशी रिलेटेड असणारा व्यक्तीसुद्धा मला या सिनेमाबद्दल माहीत नसेल, तर हे कोणाची चूक किंवा काय कसं बघताय तुम्ही या सगळ्यांकडे? मला असं वाटतं ना, की फिल्म मेकर्सनी ना, मी कदाचित आमची फिल्म ही झाली आहे उत्तम, सगळं उत्तम आहे. पण लोकांना इतकं बोजड, इतकं आवडेल का, भावेल का? हं. आता खरं तर जयत्रे जससारखा उत्तम सिनेमा आहे. पण ती गोष्ट तसं बघायला गेलं तर आजकाल आपण जे सिनेमे किंवा आजकालच्या गोष्टींमध्ये आपल्याला ट्विस्ट हवे असतात. हं, हं. तसे काही फार ट्विस्ट नव्हते काहीच त्या नाही, गोष्टीमध्ये. काहीच. पण तो सिनेमा आज आपल्याला आठवतोय त्यातल्या हं. गाण्यांमुळे जास्त. हं, हं. सर्वसामान्यांच्या बाबतीत बरोबर, म्हणतोय. बरोबर. आपल्याच फील्डमधल्या लोकांना ती कथानक आणि त्यातले परफॉर्मन्सेस आवडतात. पण गाण्यांमुळे जास्त लक्षात राहिलं गाण्यांमुळे. आपल्याला. तसं आमच्या ह्या काही सिनेमांच्या बाबतीत ते काही घडलं नाही. हं. इव्हन फॅन्टसीसारख्या सिनेमात ते गाणं नव्हतं. पण प्रमोशनल सॉन्ग नंतर म्हणून ते प्रमोशनल आणलं सॉन्ग टाकलं. आणि लोक तिकडे जाऊन ते अरे गाणं नाही या फिल्ममध्ये. हं. लोकांना कळलंच नाही हे प्रमोशन म्हणून आणलेलं आहे. किंवा सैराटच्या यशामध्ये सुद्धा गाण्यांचा मला वाटतं नाही फिल्मपेक्षा जास्त हात आहे. माझं असं पर्सनल मत आहे. बाकी माहीत नाही. पण गाणी खूपच जास्त नाही सैराटची जी गाणी नो डाऊट हिट गेले. हं. पण त्या मुलांच्या परफॉर्मन्सचं काय कराल? परफॉर्मन्स. त्या पण मुलांनी नाही प्रमोशनल मी का म्हणतोय, कारण हं. काय होतं, की आत्ता जसं तुम्ही म्हणलात ताजमहाल इतकी सुंदर गोष्ट. मी सांगतो ना, की ती हां. सरळ साधेपणाने जरी पडद्यावर आली तरी काय गोष्ट आहे ती गोष्ट आहे, जबरदस्त. गोष्ट आहे. परंतु ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. माझ्या शेतात आंबे खूप गोड आहेत. ते मार्केटमध्ये झाले नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. एक्झॅक्टली. मार्केटमध्ये आणण्यासाठी, प्रमोशनसाठी मला असं वाटतं पर्सनली, की म्युझिक खूप महत्त्वाचं असतं किंवा जे लोकांना थिएटरमध्ये खेचण्यासाठी फार महत्त्वाचं असतं, असं त्या त्या अनुषंगाने नाही बोललो मी. डेफिनेटली म्हणजे संगीताचं फार मोठं योगदान आहे. पण सैराटचं सगळंच क्रेडिट आपण त्या सगळं नाही, म्हणजे हां, म्हणजे मॅक्सिमम मला असं अंश म्हणायचं हां. की कसं आहे नागराज मंजुळे यांचं क्रेडिट हे आहे, की नॉन ॲक्टरकडून ते ज्या पद्धतीनं काम काढून घेतात ना, हं. ते मला खरंच ग्रेट वाटतं. मला ना त्यांची एकदा ही प्रोसेस मला जवळून बघायला आवडेल. हं. माझी आत्ताच नागराज मंजुळे यांच्या भावाबरोबर चांगली थोडीफार पोपट. ओळख झाली आहे हां, हां. त्यांच्याबरोबर. त्यानंतर परत तो तानाजी त्यांच्याबरोबर हं, चांगली हं. मैत्री झाली आहे. तर मी त्याला म्हणालो, मला एकदा ना जवळून हे बघायची, एखादी प्रोसेस बघायची. हं. कसं तो कन्व्हिन्स करतो, कसं त्याला कलाकारांकडून काम करून घेतो तो. ही खरंच ना आपल्याला चांगल्या वाखाणण्यासारखी गोष्ट ॲक्टरकडून आहे. नाही, 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 नाही. बिलकुल आपल्याला नाही. अभिप्रेत असलेला रिझल्ट मिळत नाही 100% नाही, कधी-कधी. नाही, नाही, नाही. अरे, ह्याने जरा थोडंसं जास्तच केलं बरं ते कधी-कधी. एकदा नाही, ते बाय हुक म्हणू शकतो एकदा. पण ते अगदी पिस्तुल्यापासून ते फॅन्ड्री, त्याच्यानंतर तो सैराट आणि ते सायराट. म्हणजे जे करतायत म्हणजे हात लावेन त्याला सोनं बनवणं किंवा ती एक प्रोसेसच आहे किंवा ते त्यांच्याकडे ती रेसिपी आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, हो. नाही काय एक हातखंड असतो एखाद्या माणसाचा हं. त्याच्यामध्ये. कारण तो हात कसा आहे, तो हं. मला जवळून बघायचा आहे. मला त्यांच्या सिनेमात काम करण्यापेक्षा ना मला ते जवळून बघायचं आहे. हं. एखादं शेड्यूल मला जवळून बघायचं भेट झाली आहे. नाही कधी तुमची? माझी अशी फेस टू फेस भेट नाही झाली. हं. आम्ही एकदा फॅन्ड्रीला त्याला प्राईज मिळालं त्यावेळेला झीच्या पार्टीमध्ये सगळे डान्स हां, बिन्स हां, करत हां, होते. हां. त्यावेळी नागराज होता आणि मी निशिकांत बरोबर होतो त्यावेळेला. तर निशिकांतला खूप अपूर्व वाटत होतं. "अरे यार नागराज क्या बात है!" मस्त वगैरे. मला आता माझं कसं होतं ना, की मी डायरेक्ट कसं त्याला भेटू? काय हं. म्हणून भेटू? आणि तो मला रिसीव्ह करेल का? हा हं. महत्त्वाचा मुद्दा आहे. मला काम करण्यापेक्षा मला हे बघायचं आहे त्याचं, ही प्रोसेस बघायची. कारण मला ना मला मला सुद्धा ना डिरेक्ट करताना माझ्याकडे जर नावारूपाला आलेली जी मंडळी येतील, म्हणजे मला असं वाटतं, की ना जे राज्यनाट्य करतायत, एकांकिका स्पर्धा करतायत, त्या मुलांना तर बेसिक सेन्स असतो. 100% त्यांना कधी कोणी घेऊन केलं, हं. तर आणखी चांगलं होऊ शकतं, असं मला कुठेतरी वाटतं. तर कदाचित मी जरा तो विचार करतोय, की बरेच लोकं म्हणतात, "अरे सगळेच जण असे नौक्यांना घेऊन जर काम करायला लागले, मग आम्ही इतकी वर्ष करतो ते काय? इन्फ्लुएन्सरला घेऊन काम करतायत किंवा अशा याला घेऊन काम करतायत." म्हटलं असं काही नाही. तुमचं जे खणखणीत नाणं आहे, ते कधी ना कधी वाजणार आहे.
काही लोक म्हणत जे खरं आहे ते कधी लपणार नाही. बरोबर. त्यामुळे ते येणार. थोडासा उशीर होईल, काहीतरी होईल, पण ते लपूनच आहे. ते सापडलंच नाही शेवटपर्यंत. असं नाही कधी होणार. बरोबर. वेळ आता आहे. जसं तुम्ही मला मगाशी सांगितलं तुमचे हे प्रयत्न होते, ते प्रयत्न, पण कुठला का होईना एका प्लॅटफॉर्ममधून हे सगळं तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीस येणारच होतात. ते झालं. बरोबर. असं आहे. नवख्या लोकांची गोष्ट चालू आहे. मला थोडंसं मागे जाऊन तुमचे नवखे दिवस ऐकायला आवडतील. माझा पर्सनल फेव्हरेट तुमचा जो सुरुवातीचा भरपूर सिनेमा तुमच्या ॲक्टिंग तर खूप सर्वांनाच खास वाटते. परंतु जत्रा हे तुम्हाला जत्रा आणि गाढवाचं लग्न कसे मिळाले? तुमच्यापर्यंत कसे आले हे सिनेमे? केदार शिंदे बरोबर आम्ही एकांगी वगैरे करत होतो. त्याच्यामुळे त्यावेळेला आम्ही गोपाळावर गोपाळे नावाचं नाटक केलं होतं. त्या प्रोसेस दरम्यान सगळेच आम्ही होतो. त्या नाटकातले आम्ही बरेच जण त्या सिनेमात होतो. त्यामुळे तो सिनेमा मिळायला फार जड गेलं नाही. पण गाढवाचं लग्नाच्या बाबतीत मी सांगेन ना, की गाढवाच्या लग्नाच्या बाबतीत अमर गुप्ते नावाचा पुण्यातला मित्र आहे. त्यांनी आम्हाला सरांना तिथे सांगितलं की सर बेस्ट ॲक्टर आहे, कॉमेडीचा चांगला सेन्स आहे. त्यांनी माझं यदा कदाचित नाटक पाहिलं होतं. आणि मग तिथून त्यांनी तिकडे यदा घेतल्यानंतर कदाचित मध्ये धृतराष्ट्र केले. धृतराष्ट्र केला होता. तर त्यांनी मला तिथे घेतलं आणि मग त्या नाटकातलं काम, त्या सिनेमातलं काम माझं बघून, आई एकविरेचं उदो उदो मधलं काम बघून त्यांनी गाढवाचं लग्नामध्ये घेतलं. म्हणून कुठलं तरी काम दिग्दर्शकाने बघायला हवं तरच ते आपल्याला मिळतं. आता आमचं यदा कदाचित मधलं काम बघून महेश सरांनी आम्हाला तिकडे घेतलं. त्यांना कुठेतरी काहीतरी विश्वास वाटला, कुठेतरी हा काहीतरी करणारा नट आहे असं वाटलं. तर मला असं वाटतं ना, प्रोफाईल बघून किंवा आमचे पोर्टफोलिओ आहे हे म्हणजे हे असं काही पाठवून काम होतं यावर माझा विश्वास नव्हता. तो पहिल्यापासून नाही, आजही नाही आहे. याच्यावरून फोटोवरून मला काय कॅलिबर कळणार? मला पर्सनॅलिटी कळेल. पण हा माणूस खरोखर करू शकतो का? बरोबर. त्याच्यासाठी कामच बघावं लागेल ना मला. तर ते मला फार महत्त्वाचं होतं. आणि मग ते गाढवाचं लग्न झालं, वर्क झालं. आणि मग त्यातला अर्धा सिनेमा मला बाई व्हायचं होतं, अर्धा सिनेमा पुरुष. सुरुवातीच्या काळात पुरुष तोही रांगडा पुरुष आणि त्याच्यानंतर बाई. आणि ते काय एक तर मुळात ना आपल्याकडे ना चॉईस नसतं सुरुवातीच्या काळात. मी हेच करेन ना, मी तेच करेन, मला हे नाही आवडलं, असं काही करण्यासारखं नव्हतं. आपली परिस्थितीही नव्हती. त्यामुळे जे आलंय ते स्वीकारायचं आणि ते तडीस न्यायचं, उत्तम करायचं, हे आपल्या हातात होतं. बस बाकी खूप छान वाजवलं. नाही, मी केलं, आपल्या परीने केलं. आता लोकांना इतकं सातत्यानं त्याची पारायणं होत आहेत टीव्हीवर वगैरे, त्यामुळे बरं वाटतंय की कुठे गेलो की सदाबाई या नावाने आपल्याला ओळखतात. मकरंद नासपुरे त्यावेळेसचं मराठी इंडस्ट्रीतलं फार मोठं नाव, म्हणजे ते माझ्या गावचे आहेत, मला फार प्रिय आहेत. कसा अनुभव होता त्यांच्यासोबत काम करण्याचा? मक्याबरोबर तो नाटकात मुंबईत आला त्यावेळेला मी त्याचं पोर्ट्रेट केलं होतं. मी बाय प्रोफेशन कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्याचं पोर्ट्रेट केलं. आजही म्हणे तो त्याच्या गावी त्याने ठेवलेलं आहे, ते त्याच्या बीडच्या घरामध्ये. त्याला मी ते करून, मला आवडायचा तो ह्या नाटकामध्ये. टूर या नाटकामध्ये केदार शिंदेने बसवलेलं ते नाटक होतं, रिओपन झालं होतं. त्यामध्ये श्रेयस तळपदे वगैरे, अंशुमन विचार, ही सगळी गँग होती. त्याच्यामध्ये सतीश राजवाडे वगैरे. आणि त्यामध्ये तो काम करत होता आणि मला माझी खूप छान त्यावेळेला मैत्री झाली. आणि त्याच्याबरोबर काम करण्याचा योग मला त्या सिनेमात मिळाला. त्यावेळेला चष्मेबद्दूर नावाचा सिनेमा विजय पाटकरांचा होता आलेला आणि मला त्या सिनेमासाठी विचारलं होतं संजय नार्वेकर आणि मी म्हटलं आता हे पण आलंय त्या सायमल्टेनियसली, मग आपण इकडे जाऊया. आणि मी इकडे काम केलं. आणि मग गाढवाचं लग्न आजही लोकांच्या लक्षात आहे आणि चांगलं आहे, म्हणजे बरं वाटतंय की आपण. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे इतकं सगळं म्हणजे गावठी पण जशाचं तसं पडद्यावरती उतरवून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकं फेम का मिळाला त्यांना, म्हणजे मकरंद नासपुरे सरांना? आपला मराठी प्रेक्षक जो आहे ना, जो आपल्यातला एक साधा माणूस शोधत असते. आत्तापर्यंत आपली बघा ना, म्हणजे सगळे हिरो, दादा कोंडके म्हणा, लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा, अशोक सराफ, भरत जाधव, आपल्यातला चेहरा शोधतात ते. अरे सर्वसामान्य सिद्धार्थ जाधव, त्यांना तो आपला वाटतो माणूस. आणि वरून तो तितका टॅलेंटेड असतो ना, स्पॉन्टिनिटी असते त्याच्यामध्ये, त्याचा विनोदाचं टायमिंग असतं, ॲक्टर म्हणून उत्तम असतो, तो लोकांना जास्त भावतं. आणि लोकांना आपलं वाटणं आहे ना, आता मला माहिती आहे लोकांना हा का आवडतो आपला. आता त्याच्यामध्ये तो एलिमेंट आहे आणि तो ह्यांना आवडतोय प्रेक्षकांना.
याला काही तुम्ही बंधनं नाही टाकू नाहीच शकत. टाकू शकत. त्याच्यामुळे लोकांचा तो फेवरेट आहे हे स्वीकारायलाच पाहिजे आपल्याला. कारण त्याच्यातल्या कॅलिबर आहे ते त्या लोकांना आवडतं. कॅलिबर इतरांमध्ये पण आहे. पण ती पर्सनॅलिटी आहे ना ती ती जास्त काम करत असते. आपलं माझ्या वाट्याला आले ज्या भूमिका आहेत, ते मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी मला का नाही प्रेम दिलं हो? मला का दिलं नाही? असं आपण कोणाच्या हे नाही, गळी नाही पडू शकत. मला पण घ्या ना डोक्यावर, असं नाही होऊ शकत. लक फॅक्टर किती मानता तुम्ही या केसमध्ये? डेफिनेटली असतं ते. काय आहे ना, प्रत्येक जण स्वतःचं एक प्रारब्ध जन्माला घेऊन आलेलं आहे. त्या त्याप्रमाणे त्याचं त्याच्या वाटेला त्याला. त्यामुळे ना आपण गल्लत करायची नाही. लोकप्रियता आणि दर्जा. लोकप्रियता आणि दर्जा ह्या भिन्न गोष्टी आहेत. तसं टॅलेंट आणि नशीब ह्या भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे ते चांगलं असतं ते चालतंच असं नाही, आणि जे चालतं ते चांगलंच असतं असं नाही. त्यामुळे हे का चाललं याची कारणच आपण काही डिफाईन नाही करू शकत. किंवा त्या शोधातही जायला नाही पाहिजे. जायचं. कारण कसं आहे, हे प्रत्येक व्यक्तीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो काय विचार करत असेल, हा किती आपण विचार करायचा. बरोबर. इतकी लोकसंख्या, इतके प्रेक्षक, काय काय विचार करणार आपण. पण मला असं वाटतं मग आपण एक सरधोपटपणे म्हणतो याचं नशिबातच आहे ते. जसं प्रशांत दामले यांच्यावर, यांच्या नाटकांवर, यांच्या कलेवर, यांच्या अभिनयावर, त्यांच्यावर एक रंगदेवता प्रसन्नच आहे. ते असं घाणेकरांवर होतं ते असं. तसं ते आहे. आता काय हे प्रेम आहे, त्याला आता जे घेऊनच आलेत ते आहे. मेहनत आहेच, नो डाऊट. आपण केव्हा हे करतो, तुम्ही पॉडकास्ट, अरे यश आलं, ह्याला यश आलं, येते करत जाऊया. तसंच ते करत करत गेले, त्याला यश होतंच, यश मिळतच होतं. आणि यश मिळत असताना मग लोकांच्या अपेक्षाही वाढतात तुमच्याकडून. त्या अपेक्षा ते पुरे करत गेले. त्यांच्या प्रेक्षकांना जे जे हवंय ते देत गेले. आता मी विचार करताना हा एक विचार करतो, आपण हे दिलं ना, आपण काहीतरी वेगळं आणखी देऊन बघूया. तुम्ही इंडस्ट्रीत फार दिग्गज लोकांसोबत काम केलेलं आहे. अर्थातच तेवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे आणि त्या सर्व मंडळीमध्ये तुम्ही तेवढेच चोखंदळपणे वावरलात, दिसलात. सुरुवातीच्याच काळामध्ये अगदी भरत जाधव, सिद्धार्थ जाधव दोघेही. पुढे ते फार मोठे स्टार झाले. मला वाटतं जत्रापासूनच त्यांचं सिद्धार्थ जाधवचं दे धक्कापासून सिद्धार्थ जाधव सोबत तर आहेच आहे. नंतरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा दादा, आपण ज्याला म्हणतो रितेश दादा, त्यांच्यासोबत पण तुम्ही एवढं काम केलं. निशिकांत कामत सारखे मोठे दिग्दर्शक, हे मला पर्सनल फेवरेट दृश्यम वगैरे ज्या पद्धतीने केला त्यांनी, खूप जबरदस्त. ही सगळी मंडळी काम करत असताना इंडस्ट्रीमधले त्यांची कोर, मला भरत जाधव आणि रितेश देशमुख यांच्याबद्दलचे तुमचे अनुभव विचारायला फार आवडतील, किंवा एखादा किस्सा, किंवा तुमचं काय त्यांना घेऊन प्रॉस्पेक्टिव्ह आहे त्यांच्याकडे बघण्याचा. जत्रा स्पेशल मला विचारायला आवडेल, कारण मी जत्रा आजही जेव्हा बघतो ना, ते तुमचं जे त्या चाळीतला विजय कदम सरांसोबतचं जे विजय चव्हाण दादांसोबतचं जे काही आहे, म्हणजे तुम्ही तिथे दारू पिऊन येणं, ते रात्रीचा दारू, ते वाटतच नाही कुठेच, असं वाटत नाही की हे ऍक्टिंग आहे, कुठे कॅमेरा लागला असेल, किंवा सगळ्याचे एक्सप्रेशन्स एक वेचून पाहिले, इतकं सुंदर आहे हे सगळं. मग त्यावेळेसचे काय किस्से, म्हणजे काही सांगायला आवडेल तुम्हाला, की कसं होता तो एक्सपिरियन्स वगैरे? एक तर मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे आमचे जे उरलेले जे 5 जण होते, मी सिद्धार्थ पासून, भरत त्याच्या आधी थोडासा एक हिरो म्हणून नावारूपाला होता. भरत मित्र जरी असला, मित्रासारखा वागत असला, तरी आम्हाला माहिती आहे ही स्टार, आपल्याला त्याची एक वेगळी जागा होती. आम्ही आमच्या ह्याच्यात खूप गप्पा आमचा एका ग्रुपमध्ये आम्ही 5-5, 6 जण राहत होतो. त्यामुळे आमची एक वेगळी युनियन तयार झाली होती. आणि शूटिंगच्या वेळेला काय व्हायचं की ना, धमाल अशी असायची ना, ते इतरत्र टाइमपास आमची खूप व्हायची. वाईमध्ये एक तर शूटिंग, त्यामुळे आता एक किस्सा सांगायचा झाला ना, तिथे एक वाई मधला एक माणूस भेटला होता आम्हाला वगैरे. तो वेगवेगळे आवाज वगैरे काढायचा, म्हणजे बाला सुब्रमण्यमची गाणी डोक्याला हात लावून करायचं ते.
मग मला पहिला कळेना पहिला. म्हणजे तो गाताना जवळजवळ उलटी करतोय असं म्हणून डोक्याला हात लावून बोलला. पण आवाज भन्नाट होता. अशी काही काही मंडळी आम्हाला त्यावेळेला जी भेटली होती ना, म्हणजे हे सिनेमे व्यतिरिक्त आमच्या सगळ्या गमती जमती वगैरे. पण तो सिनेमा करत असताना इतका मॉप आणि सगळ्यात तुम्हाला हाईट जोक सांगतो, त्या किशोर चौगुले त्या सिनेमामध्ये आहे. आहे. किशोर चौगुले शेवटी आहे म्हणजे अपोजिट गँगमध्ये पण हां, होता. हां, बरोबर. राजूभाईच्या गँगमध्ये हां, पण होता. हां. पण स्टेजवर पण आहे माहिती आहे. मी स्वतः काम केलं किशोर चौगुलेंसोबत. बरोबर ना, हां, जत्रामध्ये आहे. माईकवर बोलत असतोय, हां. सगळं हे बोलत असताना त्यांनी भरत जाधवांबरोबर त्यांनी सुद्धा एक डबल रोल केलाय आमच्या हो सिनेमामध्ये का? जत्रामध्ये. म्हणजे हे कोणाच्या लक्षात नाही आलं. हां. हां. आणि विजू मामा आणि सगळ्यात एक महत्त्वाचं सांगतो, केदार शिंदे यांनी आम्हाला कास्ट का केलं? हं, या पोरांची रिहर्सल केल्यानंतर ह्यांचे सीन जे आहेत ना, त्यावेळेला मॅगझिन्स होते, हं, रील्स होते. हं. बरं, हो, म्हणजे हो. डिजिटल नव्हतं. 2006-05 ची गोष्ट आहे. हां. त्याच्यामुळे मॅगझिन्स फुकट जायला नको. हं. रिहर्सल यांनी कडक केली, कडक शॉट. हं. म्हणजे त्याचे मॅगझिन्स फुकट नाही जायचे. हां. हा हा त्याच्यासाठी क्रिटिक्स असलेला झाले नाहीत पाहिजे. आमच्याकडचा प्लस हं, पॉइंट. हं, बाकी आम्ही किती उत्तम केले हं, किंवा काय केले, हा हा दुय्यम भाग आहे. हं, पण त्याच्यावर चांगलं ट्युनिंग जमलं होतं. हं. वाईमध्ये शूटिंग करत असल्यामुळे खाय-पियाची खूप चंगळ होती. आणि सिनेमा खऱ्या अर्थानं केदारबरोबर करताना हा जवळून बघता आला, हं. की कसं करतोय, काय करतोय. स्टोरी नरेशनपासून सगळ्याच गोष्टी होत्या. पण मजा केली आम्ही म्हणजे त्या दरम्यान इतकं म्हणजे आता बरेच किस्से आहेत. आता मला ते झटकन विचारल्यामुळे ना मला ते आठवत नाहीत. रिकॉल. पण खूप खूप मजा केली आम्ही त्यावेळेला. आणि आणि सगळ्यात म्हणजे भरत जाधव यांच्याबद्दल तुम्ही विचारलं ते मला एक सर भरत माणूस म्हणून ग्रेट. नट म्हणून तर आहेच. पण मी जेवढ्या मुलाखती, जेवढं काही ऐकलंय, भरत जाधव सरांबद्दल कोणाला काही विचारलं, की माणूस म्हणून खूप जबरदस्त आहेत ते. हे पहिलं वाक्य असतं प्रत्येकाचं. एक किस्सा सांगू का तुम्हाला माझ्या माझ्या बाबतीतला. मधल्या काळामध्ये ना माझ्याकडे ना ॲक्टर म्हणून काही फार काम नव्हतं. जसं तुम्ही 2005 नंतर हो, हो. 2011 डायरेक्ट मध्ये अकराला काय सिनेमा आहे. हं. मुंबईचा डबेवाला नावाचा भरतने केलेला हो. सिनेमा होता. भरतला म्हटलं माझ्याकडे अरे काही काम नाही. तर मी डिझायनिंग करायचो ना, त्याला माहिती होतं. त्यांनी मला सिनेमाच्या प्रोड्युसरशी बोलून मला पोस्टर डिझाईनचं काम दिलं. हं. त्याचे मला 35,000 काहीतरी 40,000 काहीतरी मिळाले. तर हे बिसाईड तो काम करत होता. हं. त्याच्यानंतर मला त्यांनी नाना मामा नावाचा हो, सिनेमा आला होता. मकरंद दादाचं त्यांचं. मकरंद आणि त्यांनी त्या सिनेमाचं मला पब्लिसिटी डिझाईन दिलं. हे भरतनी खूप नुसत्या सजेशन्सवर त्यांनी आत्ता आलेलं त्याचं तो तुम्ही मी नावाचं नाटक. नाटक. त्या नाटकाचे पोस्टर डिझाईन्स मी केलेत. बरं. हां, तर ही एक कला आहे ना आपल्याला. भरतनी मला त्या नाटकात विचारलंही होतं. हं. मी ज्यावेळेला संतोष पवार वगैरे आम्ही करत होतो, त्यावेळेला मी करत होतो तो रोल. त्याच रोलसाठी पहिला त्यांनी मला फोन केला. हं. नंतर मग इतरांना. मग मी काय झालं, माझ्या इतर फिल्मच्या कमिटमेंट होत्या. त्याच्यामुळे मग कसा वेळ देणार त्याला? हं. आणि आणि प्लस आपली नाटकं. मी शनिवार, रविवार ह्याला देऊ, की माझ्या नाटकाला मग नाटकाला माझ्याकडे देऊ? बरोबर, बरोबर. असा सगळा तो प्रश्न होता. हं. म्हणून मी ते केलं नाही. पण अदरवाईज त्या माणसाबरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार. कोणाला नाही आवडणार. पण मला भरत जाधव प्रोडक्शनचे किंवा भरत जाधव एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मला एखादं माझं नाटक मी डिरेक्ट करत असलेलं हं. ते करायचं. त्याला घेऊन काहीतरी करावं असं मला असं कुठेतरी स्वप्न वाटतं. आहे तुमचं म्हणजे इच्छा आहे. थोडक्यात. रितेश दादा म्हणजे महाराष्ट्रात खूप एक लुभावणी पर्सनॅलिटी म्हणून Yes, आपण yes. त्यांना हे करू शकतो. तुम्ही त्यांच्यासोबत लय भारी केलात. हो. पडद्यावरती आणि ऑन स्क्रीन ते कसे आहात सगळ्याला माहिती आहे. परंतु पडद्यामागे किंवा एक माणूस म्हणून कसा आहे रितेश दादा? किंवा काय आहे रितेश एखादा सर एक्सपिरियन्स? काय बोलायचं म्हणजे त्या माणसाबद्दल म्हणजे मी तर पहिल्यांदा त्यांच्यावर काम करत असताना ना मला म्हणजे मी निशिकांतचा सिनेमा करतोय. हं. रितेश देशमुख हिंदीतला ॲक्टर आहे. हो. हे न हा हे फारच नंतर येणार, हे नंतर मोठं येणार ग्रेंजर आहे. कॅनव्हास मोठं आहे तो. मोठं. आणि जेलिनिया मॅडम स्टेजवर सेटवर यायच्या. काय खायला प्रोड्युसर घेऊन होत्या. यायच्या वगैरे नाही आणि खायला काय बिर्याणी वगैरे काय घेऊन यायच्या. काही ना काही हेल्दी वातावरणच हेल्दी होतं आणि हं. रितेश सर गप्पा मारायचे आमच्यावर. हं. तुमची मुलगी काय करते, मुलगा काय करतो, घरी कोण कोण असतं, हे जेवढं आस्थेने विचारायचे ना, हं. कधी कधी असं वाटायचं ना ह्यांना काय गरज आहे, हं. इतक्या मोठ्या लोकांबरोबर ते राहतात, त्यांनी मला एंटरटेन का काय करावं. करावं? पण आम्ही बसून गप्पा मारलेल्या आहेत. हं. चर्चा खूप व्हायच्या. हं. आणि निशिकांत कामत या माणसामुळे मला सांगतो आयुष्यात माझ्या हिंदीतला ह्या एका थोर व्यक्तीबरोबर मला काम करायला मिळालं याचं समाधान जास्त आहे. दुसरं म्हणजे जॉन अब्राहम.
म्हणजे रॉकी हे हॅन्डसम. हा रॉकी हँडसम. ती 2 माणसं जी आहेत ना माझ्या आयुष्यात आलेली हिंदीतली माणसं, माणूस म्हणून ग्रेट. जॉन पण खूप डाऊन टू अर्थ आहे. मी पर्सनली भेटलेलो आहे त्यांना. सगळ्यात हाईट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला रॉकी हँडसम आम्ही केला, त्याच्यानंतर 10 महिन्याचा गॅप गेला. मी शूटिंग झाल्यानंतरचा. मग डबिंग वगैरे झालं, सगळं झालं. 10 महिन्यानंतर जेव्हा चला हवा येऊ द्यायला आम्ही आलो, सेटवर डान्स बिन्स करत होता आणि तिथून मला त्यांनी हाक मारली, "संजय, अरे तुम्ही चक्रावलो यार." जॉन. म्हणजे 10 महिन्यानंतर सुद्धा ह्याला माझं नाव लक्षात आहे आणि माझ्याशी म्हणजे अदबीने. इतकं अदबीनं बोला वगैरे. ते बघून तुषार देवल नावाचा माहिती म्युझिकला हा. असायचा. तो तुषार माझ्याकडे बघायला लागला. "संजय यार तुला नावाने ओळखतो." अरे हां, मी तो ओळखतो, पण अजूनही त्याच्या मी लक्षात आहे, हे मला फार अपूर्व वाटलं. पण ही इतकी सगळी माणसं ग्रेट. म्हणजे निशिकांतमुळे मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. शरद केळकर आहे. शरद केळकर. शरद केळकर एक उत्तम माणूस आणि मजा आली त्याच्याबरोबर पण काम करायला. तन्वी आझमी. लय भारीमध्ये एकमेव मी रेग्युलर मराठी सिनेमात काम करणारा नट होतो हो हो हो. आणि मी सोडून बाकी फर्स्ट टाइम. सगळ्यांचे डेब्यू आहेत. एक राधिका आपटेने आधी केलं होतं, पण अदिती पोहनकर, शरद केळकर, तन्वी आझमी. शरद केळकरांनी पण मराठी केलं होतं ना? नाही, नाही, ती डेब्यू शरद फिल्म. केळकरचं पहिला फिल्म आहे मराठी. डेब्यू फिल्म. बरं. त्याच्यानंतर आलेली फिल्म ही त्याच्यानंतर दुसरे रितेश सर फर्स्ट डेब्यू. जेलिनी मॅडम डेब्यू त्या फिल्ममध्ये, म्हणजे गाण्यात का होईना. हे सगळेच गणेश आचार्य डेब्यू. असं सगळं होतं ना ग्रँजर मला. आणि एकमेव मी असा त्यांच्या सिनेमात काम करणारा. ते मला फार वातावरणच ते सगळं असं हे होतं. तन्वी आझमीन बरोबर मी बसलोय, गप्पा मारतोय, त्या माझं कौतुक करतात, छान करता तुम्ही काम वगैरे. मला असं झालं की अरे, मला त्यावेळेला ना आपली कदर करणारी माणसं मला अशी जवळून दिसायला लागली. आणि हिंदीतल्या माणसं, मराठी माणसं करतातच कौतुक, नाही ते जरी हिंदीत काम करत आहेत तरी मूळची मराठी माणसं आहेत. पण तरी सुद्धा त्यांना हिंदीचा असा एक लेअर चढला नव्हता, असा मस्तीचा किंवा नव्हे असं वगैरे काही नव्हतं, ॲटिट्यूड नव्हता. कलाकार मोठा होण्यासाठी त्याचा स्वभाव सुद्धा महत्वाचा असतो. जे लिजेंड आहेत, म्हणजे ऍक्टर बरेच असतील, पण जे लिजेंड आहेत ना, खऱ्या अर्थानं ते खरे माणूस म्हणून ग्रेट आहेत. म्हणून ते तिथपर्यंत आहेत असंच तोच प्रश्न आहे. 100%. तुम्ही जेवढे डाऊन टू अर्थ आणि जेवढे माणसात राहाल ना, तेवढे माणसात उठून दिसाल, गर्दीत उठून दिसाल असं मला वाटतं. आणि मला ही माझ्या आयुष्यात आलेल्या ह्या माणसांमुळे ना, आता लय भारीतली माझी ती रुक्मिणी, ती पोरगी, तिला पण ते कितवीत आहात तुम्ही, काय करता, घरी कोण कोण असतं तुमच्या, अहो जाऊ करायचे. भले त्यांना ती घरून एक ते राजकारणी घराणं किंवा असेल पॉलिटिकल घराणं बॅकग्राऊंड असलं तरी अदबीनं बोलणं, हे संस्कार त्यांचे जे आहेत ना, म्हणजे त्यांच्यावर झालेले जे आहेत, म्हणजे माणसं ग्रेट मिळाली. म्हणजे आयुष्यात काही आपण कमाई केली ना, आपण किती पुढे गेलो ना, तरी या माणसांकडून आपण एवढंच शिकायचं, ते एवढे मोठे होऊन सुद्धा कसे जमिनीवर आहेत ते बघा. आणि मुळात कसं आहे ना, तुम्हाला जर ते दिसलं नाही ना, तर तुमच्यासारखे करंट आहे तुम्हीच. बरोबर. नाहीतर काय होत नाही. चांगलं पण दिसलं पाहिजे. आपण कसं वागायला पाहिजे हे शिकलं पाहिजे. काहीतरी घ्यायला पाहिजे. नुसतं तो काल त्यांनी टी शर्ट मस्त घातलं, तो असे बसले होते. आणि हे सगळे बाह्य गोष्टी झाल्या. आतल्या गोष्टी पण बघायला हव्यात. मराठी चित्रपटविषयी आत्ता चित्रपटसृष्टीविषयी सध्या जे चालू आहे आणि काय होतंय, जेव्हापासून साऊथमधले सिनेमे हिंदीमध्ये डब होऊन ते ग्रँड लेवलवरती कमवत आहेत, बाहुबली आला, त्याच्यानंतर खूप सारे सिनेमे, तिथून ते एक थोडा ट्रेंड पडला. आणि एक प्रश्न किंवा एक थोडंसं म्हणजे फारच महत्त्वाची चर्चा कुठल्याही पॉडकास्टवर होते, कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये होतेच. मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये साऊथसारखे असे ग्रँड सिनेमे का बनत नाहीत किंवा बनतील का? मला असं वाटतं ना, सगळे ते बनू शकतील, पण त्याच्यातलं इच अँड एव्हरी फॅक्टर, म्हणजे 2 ऑफिसर्स आहेत, बोलतायत, त्यातला पिऊन पण बाप पाहिजे. 2 ऑफिसर बाप असतील तर ऍक्टर म्हणून. ओके.
2च वाक्य द्यायला. आण ना कोणातरी, इथला कोणतरी आण. नाही, हम्म, तो सुद्धा उत्तमच ऍक्टर असला पाहिजे. बरोबर. ही जेव्हा धारणा आपल्यामध्ये निर्माण होईल, सगळे एकाच पेजवर असतील. हम्म, कारण असं बऱ्याचदा होतं. हम्म, मी माझ्या गलतीचे मिस्टेक या नाटकासाठी बाप शोधताना मला चोर करायचा होता हम्म, त्यातला, आणि बापाच्या रोलसाठी मी शोधत होतो ना, हम्म. ते मला सगळे ऐतिहासिक करताना सगळे दिसले बाप वगैरे, हा. मला जे मिळत होते ते. हम्म, नंतर मला लक्षात आलं की आपण घोळ होतोय. मग आशिष पवार इन झाला आणि मी बापाला सरकलो. कारण आशिष पवारच्या एनर्जीला हम्म, कोणीतरी मॅच करणार हवं, हम्म. म्हणून मी बापाचा रोल केला होता त्याच्यामध्ये. मी काय करतोय, माझ्या वाटेला काय आहे, याच्यापेक्षा माझं नाटक काय आहे, हे जास्त मला इम्पॉर्टंट होतं. बरोबर. शेवटी लोकांच्या लक्षात राहणार, नाटक लक्षात राहणार आहे. आशिष आणि नाटक लक्षात राहिलं तर आशिष आपोआप आणि आशिष उत्तम नट आहे, तो हम्म. उत्तम करणारच. म्हणजे जो बाप आपला जो रोल असा कुठे डाऊन येत होता, ती बाजू आपण सांभाळावी, हम्म, ते मला असं वाटतं. बरोबर. आणि चेतना भट होती आणि उत्तम भट्टी जमलेलं ते नाटक होतं. हम्म, ते मी म्हणतो ना की ना, सगळे मराठी सिनेमामध्ये सगळे एका पेजवर येणं फार गरजेचं आहे. बर. आपल्याकडे जे लेखकाला म्हणायचे ते दिग्दर्शकाला कळले का, हम्म, किंवा दिग्दर्शकाला म्हणणं त्या ऍक्टरला तरी कळलंय का त्यांनी घेतलेलं आहे. हम्म, आपल्याकडे हे फार हम्म. म्हणजे ते एका पेजवर येणं फार महत्वाचं असतं. आणि मग तो सिनेमा उत्तम झाल्यानंतर तो प्रेक्षक जर डोक्यावर घेणार नाही, असं होणार नाही. बरोबर. का घेणार नाहीत असे सिनेमे? का लोक लोक जर उत्तम झाले नाही, घेता येते ना, घेतात ते. बनतात. आता सैराट सारखा सिनेमा थोड्याशा बजेटमध्ये बनवून 100 करोड कमवतो. मुळशी वेड पॅटर्न, आहे, मुळशी मुळशी पॅटर्न पॅटर्न आहे, लय भारी आहे. असे खूप सारे सिनेमे आमचा दगडी चालले. चाळ आहे. फक्त मला प्रॉब्लेम जो वाटतो तो क्वांटिटीचा आहे. खूप कमी बनतायत असं वाटतं. रितेश सरांचं म्हणणं एकच होतं की जेव्हा लयभारी करत होतो त्यावेळी रितेश सर म्हणाले की ती का बरं साहेब, मराठीमध्ये अजून कोण कोण चांगले दिग्दर्शक आहेत? ते म्हणाले का हो? तर मी मी म्हणालो, सर का असं विचारताय तुम्ही? नाही काय आपला हा सिनेमा आला, हा किती चालेल मला माहिती नाही, पण मी हिरो म्हणून आहे. तर तिकडे अंकुश चौधरींचा सिनेमा ऐकायला 2 महिन्यांनी, बरोबर. पुढे श्रेयस तळपदेंचा आला हिरो म्हणून तो सिनेमा. असे बॅक टू बॅक असं युथची आले इंडस्ट्री आपली पाहिजेत, दिसली आले पाहिजे, खूप सारे आले पाहिजे. आली पाहिजे. तर असे हिरो आणि असे त्यांच्याबद्दलची प्रेक्षकांमध्ये असलेली क्युरिओसिटी ही निर्माण झाली पाहिजे. पण मग दुसरा जेव्हा सिनेमा येतो ना, त्यावेळेला ना तेवढं ते जमून येत नाही. होत नाही, होत. म्हणजे नंबर ऑफ, म्हणजे ते एक इथे गेलाय तर एक अजून इथेही आहे, हा. दुसरे इथेच म्हणजे आहे. ते सातत्यानं वाजत खूप राहिलं बोटावर मोजणे इतकेच सिनेमा तर आहेत. इंडस्ट्री टिकेल ना. टिकेल, टिकेल, टिकेल. म्हणजे आपल्याकडे फटाक्यांची माळा सुद्धा ठाप 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 छिक, एखादा फुस होतो, पण ठाप 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 अशी वाजते. मराठीमध्ये चित्र उलट येते, फुस फुस फुस, मध्येच एखादा ठाप वाजतो, परत बराच काळ मध्ये जातो. असं ते होतंय. ते का होतंय? प्रेक्षक येत नाहीयेत अशातला भाग नाही. प्रेक्षकांना सुद्धा ती अभिरुची आहे. पण फक्त आता काय झालंय की साऊथच्या सिनेमामधले असलेला जी फाईट स्टंट आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर मराठीची चा चॉईस एक वेगळा आहे. याच्या यूथ आहे, त्याच्याकडे ऑप्शन आहे. मी साऊथचे सिनेमा बघू शकतो, मी हॉलिवूडचे सिनेमा बघू शकतो, इतर सिनेमांचा ऑप्शन आहे. मराठी सिनेमा जर मला बघायचा ना, तो त्यांना त्यांचा विषय वाटावा असं त्यांना खूप वाटतं. आणि मग तसा सिनेमा नाही आला का मग तो सिनेमा कुठेतरी आपण, आपल्याकडे विषयांची नाविन्य खूप आहे, अनेक साहित्यिक अनेक, पण त्या साहित्यिकांची मराठी पुस्तकं वाचणारा जो प्रेक्षक म्हणजे जो वाचक वर्ग होता, तो आता त्याचं एज खूप वाढलेलं आहे आणि तो एज ग्रुप खूप वेगळा आहे. तो 60ला आणि अशा वेळेला तरुण किती वाचतायत माहिती नाही आपल्याला. वाचन फार कमी झालं. वाचन कमी झालंय. सगळ्याच गोष्टी अरे स्क्रोल करत आपण बघतोय, काही सेकंदाचे रील्स बघतोय, इथपर्यंत मर्यादा. आणि काही कलाकारांच्या बाबतीत सुद्धा हे चांगले उत्तम कलाकार यांना डावलून ज्यांचे रील्स, ज्यांचे फॉलोअर्स आहेत, अशा लोकांना जर आपण प्राधान्य देत गेलो तर कशी क्वालिटी मेंटेन राहणार आपण? याच्यामध्ये हा एक फार महत्त्वाचा विषय म्हणा, किंवा आता मी एक सिनेमा बघायला गेलो होतो, नावही घेत नाही, बिग बजेट सिनेमा, फार बिग बजेट सिनेमा बनला मराठीमध्येच. अर्ध्याच्या वरती त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सर्स होते.
रील स्टार होते. पूर्वी आमच्या काळामध्ये मी स्वतः जेव्हा मुंबईला स्ट्रगल करत होतो, ऑडिशनसाठी जायचो मराठीमध्ये किंवा ज्या फिल्म्स असतील, सिरियल्स असतील, ॲड्स असतील, अशा ठिकाणी ऑडिशन्सला जायचो आम्ही. आजकाल तुम्ही जर इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती तुमचे फॉलोअर्स आहेत खूप, तर तुम्हाला चित्रपटात काम मिळतंय आजकाल. किंवा दुसरी गोष्ट, मला त्याला लागून एक प्रश्न आहे, बाकीचे जे काही तुमच्या वयोगटातील किंवा तुमच्या याच्यातील कलाकार सोशल मीडियाकडे कसं बघतात आणि या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतात, हा एक प्रश्न. आम्ही तर मधले आहोत. हां. तर वयस्कर नाही आणि आज तरुणी नाही, हां. अशा मधल्या एज ग्रुप मधले आहोत आम्ही. तर मला असं वाटतं की ना, की हे जे फॉलोअर्स किंवा आपण हे जे करून बघतोय वगैरे, मग चल अशा लोकांना घेतलेले असे सिनेमेही झालेले, ज्याचे फॉलोअर्स आहेत चांगले, मग त्यांचे सिनेमे का फ्लॉप होत आहेत? त्या इन्फ्लुएन्सने जरी नुसते त्यांच्या इन्फ्लुएन्सने, म्हणजे ज्यांचे जे व्ह्युअर्स आहेत, त्यांचे फॉलोअर्स आहेत मिलियनमध्ये, त्यांनी जरी नुसते बघितले सिनेमे, तरी पैसे वसूल होते निर्मात्याचे. हे मराठीतच नाही, हिंदीत सुद्धा होत आहे. नाही, पण आता हे फार काळ नाही टिकणार. जर तुम्हाला कायमस्वरूपी जर उत्तम कलाकृती आणायची, हे टिकणार नाहीये. हा ट्रेंड आलाय फक्त, आणि हा ट्रेंड फार काळ चालत नाही. तुम्ही 5 वर्षापूर्वीचं टी शर्ट वापरता का? नाही ना. 5 वर्षाच्या पुढे ड्युरेशन नाही आहे. आणि मग ज्यावेळेला लोक अशा लोकांना आणून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आणतात आणि त्याच्याकडून कलाकृती घडवून घेतात, तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपण ते तिथे काही सेकंदासाठी बघितलं, तर इथे नाही आहे 2 तर तासात. त्यांना ते घेण्यामागचं कारणही हेच असतं की त्याचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. उद्या जर माझ्या सिनेमाचं ट्रेलर किंवा एखादं सॉन्ग लॉन्च करायचं आहे, तर त्याच्या तेवढ्या फॉलोअर्सपर्यंत विदाऊट झिरो, म्हणजे झिरो पैशामध्ये ते मार्केटिंग तेवढी होऊन जाईल. मार्केटिंग तुमची होईल, तुमचं त्यांच्यापर्यंत पोहोचेल लोकांपर्यंत, असं एक आपण समजूया. पण तीच लोक, तेच फॉलोअर्स तुमचा सिनेमा बघायला येतील याची गॅरंटी नाहीये. कारण ते कसं आहे, फुकट आहे ना सगळं. अरे गुड यार पॉल, आय लाईक इट व्हेरी मच, सुपर, यू आर फॅब्युलस, हे टाकायला मला पैसे लागत नाही. तो बरोबर, तिकिटाला मला पैसे लागतात. 400-500 रुपयाचं तिकीट काढावं लागतं, ते कोण येत नाही. साऊथ सिनेमाबद्दल बोलत होतो. तुम्हाला कोण वाटतं मराठीमध्ये असा एखादा दिग्दर्शक जो बाहुबली बनवू शकेल? हे नवीन कोणीतरी आला तर डेफिनेटली करू शकेल त्या ह्याचा, पण कोण आहे तो मला माहिती नाही. सध्या जे प्रचलित नाव आहेत त्याच्यापैकी तुम्हाला असं कोण वाटतं की जे बनवू शकेल? किंवा काय महेश सरांनी मध्यंतरी सांगितलं त्यांना एक बिग बजेट सिनेमा करायचा आहे वगैरे. आता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 2, मला वाटतं. हो, हा मी ऐकलंय त्याच्याबद्दल वगैरे, तर माहिती नाही. पण साऊथ सारखा नाही, पण मराठीचा एक वेगळा सिनेमा घडू शकतो, ज्या सिनेमाने हिस्ट्री केली, ज्या आता आपल्या ह्याच्यामध्ये, त्याला आपण त्या लेवलवरती म्हणूयात. आता सैराटनी कुठला साऊथ सारखं आहे त्याच्यामध्ये? काय साऊथ सारखं आहे? सगळं मराठी. साऊथवाल्यांनी तो घेतला रिमेकसाठी, हिंदीवाल्यांनी सुद्धा घेतला. हा, म्हणजे मराठी सातत्याने घडायला पाहिजे, मला फार अशी मनापासून इच्छा. नाही, काय होतं ना, आपल्याकडे दुर्दैव एकच आहे की आपल्याकडे एकच नागराज मंजुळे आहे. असे 5-6 नागराज मंजुळे पाहिजेत की जे इंडस्ट्रीला तग धरून ठेवतील. वर्षातून 5 सिनेमाले, हा सिनेमाला 2 महिन्याने, तो सिनेमाला 2 महिन्याने, त्याचा परत सिनेमाला, अशी एवढी जबरदस्त मंडळी असायला पाहिजेत ना की ते सॉलिड. आणि काही आहेत, नाही असं नाही, पण ज्याला छोटे बजेटही लागतं ना. आता सैराटला मला सांगा काय बजेट होतं? हा, तरी सुद्धा म्हणजे मार्केटिंगसाठी फार खर्च आहे त्यांचा तेवढा. कोणीतरी स्टुडिओ मागे असणं फार गरजेचं आहे. स्टुडिओ मागे असणं गरजेचं आहे. आता काय आणि जी स्टुडिओ होतं त्यावेळेस मला वाटतं असं कुठलं तरी एक बॅनर मोठं असं आपल्या पाठीशी असलं पाहिजे. कारण कसं आहे, सगळे सोंग करतायत पैशाचा नाही. पण सैराटला नो डाऊट म्हणजे झीच्या पब्लिसिटीचं पण फार मोठं योगदान आहे, आपण ते नाकारू शकत नाही. पण ते जे जमून आलं ना, तशा लेवलचं जर सातत्याने येत राहिलं ना, तर डेफिनेटली काहीतरी घडेल. आता तुम्ही स्वतः दिग्दर्शन करताय किंवा करणार आहे किंवा तिकडे वळताय तुम्ही, तर नाटक आत्ता सध्या तुमचं वा काय प्लॅन सध्या छान चालू आहे, सगळीकडे धुमाकूळ घालतंय, त्याच्याबद्दल काय सांगाल? माझं कुठलंही नाटक मी आता ठरवलंय की कळत नकळत या नाटकानंतर मी ना सेन्सिटिव्ह विषय किंवा लोकांच्या घराघरातला विषय हाताळायचा. आपण ते हाताळत असताना
भाषा बोजड नसली पाहिजे, हम्म. सर्वांना तो विषय आपला वाटला पाहिजे, याकडे माझा जास्त कल मी ठेवायला लागलो. हम्म. आणि जर आता ह्या एखाद्या माणसाने आयुष्याची फिलॉसॉफी तो सांगायला लागला किंवा त्याचं आयुष्य जगलं आहे ते सांगायला लागला, त्यातून आपण एक आयुष्याचं जगण्याची त्याची कला आपण शिकलो असं आपण जर म्हटलं, तर तो त्याच्या साध्या भाषेतच सांगणार. बरोबर. तो खूप असा वाचिक आणि हम्म. लेखकीय भाषेत वगैरे काही अगदीच सांगणार नाही. अगदीच नाही. तर त्यामुळे ना आता ते जे पॅरामीटर्स आहेत लिखाणाचे आता खूप बदलले आहेत. त्यामुळे मला सिनेमा किंवा नाटक करताना आजचा सिनेमा, आजची भाषा, आजचे संवाद, तसं मला आजचा अभिनय हे मला त्यामध्ये दाखवायला आवडेल. आणि आजचा सिनेमा होत असताना काळाच्या पुढचा सिनेमा आपण करावा, तसं मला खूप वाटतं की तो सिनेमा किंवा नाटकात. आता वाघ काय प्लॅन करताना मला एकच जाणवलं की माझ्या नाटकामध्ये असा सर्वसामान्य घरात घडणारा प्रश्न मी मांडलेला आहे. तो मांडत असताना लोकांना विचार करायला तर भागच पाडणार हे नाटक संपल्यानंतर. हो रे, ही आजकालची मुलं अशी वागतात आईवडिलांशी वगैरे. हे सगळं दाखवताना विनोद पण मला त्याच्यात मांडायचा आहे. बरोबर, विनोदाशिवाय ती कोर आहे आपली मराठी हां, आणि इंडस्ट्रीची. मनोरंजन हे महत्वाचं आहे. आणि ते मनोरंजन दाखवत असताना नुसतंच मनोरंजन करता करता ते भरकटत न नेता मूळ विषयाला ते धरून राहिलं पाहिजे नाटक, असं मला वाटतं. आणि माझं वाघ का प्लॅन हे नाटक आजच्या समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे, आजच्या समस्येवर भाष्य करणार आहे आणि लोकांच्या घरातला विषय आहे. त्याच्यामुळे इट्स अ कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन आहे. याच्यामध्ये सगळे रस आहेत. म्हणजे तुम्ही गळ्यातल्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत आजोबांपर्यंत आवडणार हा विषय, सर्वांना आवडणार. आणि सहकुटुंब सहपरिवार तुम्ही बघू शकता असा विषय आहे. मला ना शोले बिले सारखे सिनेमा बघितल्यानंतर असं वाटतं यार आपण ह्या लेवलचा सिनेमा, म्हणजे ऍक्शन किंवा ते ग्रँजर त्यात काय नाही, सगळंच आहे त्याच्यात. ऍक्शन आहे, डायलॉग आहे, ज्याला जे पाहिजे ते वेचत गाणं आहे, कॉमेडी आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. मला एकदम सिनेमा परफेक्ट सिनेमा आहे. म्हणजे एक कम्प्लीट म्हणजे कमर्शियल सिनेमा कसा असायला हवा, तो शोले एक उत्तम उदाहरण आहे. आणि नंतर मधल्या काळात आता हे आपले राजकुमार हिरानींचे काय सिनेमे आहेत. हो हो, एकही सिनेमा मोस्ट फेवरेट डिरेक्टर, माझा पर्सनल फेवरेट. म्हणजे तो माणूस एवढंस त्याला मांडायचं आहे समाजातली एक समस्या, पण त्याला जो काही लेअर देतो ना असा मस्त मस्त. विषय पण असे एकदम थोडेसे लॉजिकच्या बाहेरचे आहेत. म्हणजे एका गुंडाला वाटलं मला MBBS करायचं, कोणाच्याच डोक्यात येणार नाही ना. आणि तू स्ट्रगल काय बनवणं खूपच नाही. पण हे सगळं होत असताना त्यांनी एकच सांगितलं ना, तुम्ही नुसतं एखाद्याला तुम्ही जवळ केलं ना, जरा प्रेमानं सांगितलं ना, तर सगळं डायजेस्ट. त्यांच्या सिनेमाचं एक वैशिष्ट्य असतं की हसता हसता डोळ्यात पाणी कसं आणायला लावायचं आणि त्यासोबतच विचार करायला लावायचं. तुम्ही हसवतोय, डोळ्यात पाणी आणतोय आणि विचार करायला लावतोय. हा परफेक्ट ब्लेंड मला वाटतं राजकुमार हिरानीपेक्षा कोणालाच जमला नाही. मला असं वाटतं की असे सिनेमे, असे फिल्म मेकर्स आपल्यासाठी आदर्श असला पाहिजे. आपण अशा लोकांना ॲडमायर करायला पाहिजे. त्याने एंटरटेनमेंट, कसलीही न्यूडिटी नाही, पॉर्न रिलेटेड नाही, सॉफ्ट पॉर्न वगैरे काहीच नाही, अभद्र भाषा नाही, आणि निगेटिव्ह एलिमेंट्स न टाकता. म्हणजे अरे हे कसं बघायचं आपण फॅमिली बरोबर, असंही नाही, सगळं आहे त्यामध्ये. खूप खूप छान. कसं वाटलं तुम्हाला इथे? मला या मंचाने आता इतकी वर्ष राज का केले ते मला खूप असं दिसलं. आणि प्रश्न विचारण्याची जी हातोटी आहे ना, मुळातला तुमच्यातला लेखक, तुमच्यातला अभिनेता, ज्या एकत्रित येऊन जे काही प्रश्नांची सरबत्ती चालू होती सगळी विचारण्याची वगैरे, खूप छान छान. म्हणजे मला तुमचे फॉलोअर्स बघून मी आलोय हे म्हणण्यापेक्षा आता मला एक उत्तम माणूस या निमित्तानं मला भेटला, याचं मला खूप मोठं माझं गेनिंग आहे आज इथे येण्याचं. आणि माझ्या आयुष्यातले नवीन प्लान्सला तुम्ही जे आशीर्वाद दिलेत, तुमच्या फॉलोअर्सच्या माध्यमातून जे काही मला आशीर्वाद मिळणार आहेत, शुभेच्छा मिळणार आहेत, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण माझे याच्यानंतर जे येणार आहेत काही माझ्या कलाकृती असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, त्याला खूप फायदा होणार आहे. आणि असंच तुमच्या माध्यमातून कलाकारांचं
सगळ्या तुमच्या पॉडकास्टमध्ये आलेल्या सगळ्या मंडळींचं सगळ्यांचं आणि फॉलोअर्सचं सगळ्यांचं प्रेम मिळो हेच वाटतं मला, बाकी काही नाही. थँक्यू सो मच Thank you दादा. so हा much. पहिला आहे पण तो शेवटचा नाही. पुन्हा आपण नक्कीच भेटूयात. नक्कीच भेटूयात. तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत हा पॉडकास्ट पाहिला आहे त्या लोकांना तर अगदी खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, काही प्रश्न असतील किंवा काही विचारण्यासारखं असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. इथून पुढेही तुम्हाला या मंचावरती कुठले गेस्ट आणि कुठले विषय ऐकायला बघायला आवडतील ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या गेस्टला त्या विषयांसोबत या मंचावरती पुन्हा घेऊन येण्याचं. परंतु तुमचं प्रेम असंच कायम असू द्या. बरेच लोक पॉडकास्ट पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर ती आम्हाला ताकद मिळते आणि आम्ही असेच नवनवीन आणि खूप छान छान गेस्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकू. हाच सबस्क्राईब रूपी तुमचा आशीर्वाद राहू द्या. तो या पॉडकास्टला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करत राहा आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू.